स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल टू ज्ञानदीप अकॅडमी। आता आज आपण एक सगळ्यात महत्त्वाच्या इंटरेस्टिंग टॉपिक कडे जाणार आहोत। तो खूप सगळ्या लोकांना पडलेला प्रश्न आहे, विच बुक शुड बी रेड इन द बिगिनिंग फॉर UPSC प्रिपरेशन। सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन सुरू करताना नेमकं कोणत्या पुस्तकांपासून सुरुवात करावी, हा खूप सगळ्या लोकांना पडलेला प्रश्न असतो। मी खूप सगळ्या लोकांना सांगत असतो, सुरुवात करताना सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्ही सुरुवात करा NCERT पासून। पण काय असतं, दिवसभर NCERT किती वाचणार? आणि दुसरी गोष्ट आहे की NCERT वाचून एका लेवल नंतर काय होतं, आपल्याला कंटाळा येतो की सर NCERT काहीतरी नवीन सांगा। आणि त्यात काय असतं की आपल्या आजूबाजूला खूप सगळे विद्यार्थी असे असतात ज्यांनी 10वी पासून 12वी पासून कुठेतरी फाउंडेशन बॅच केलेली असते, त्यांचा अभ्यास चांगला असून ते काय नाही येतात खूप मोठे मोठे फंडे झाडतात। आणि मग आपल्याला वाटतं की NCERT वाचून काहीच होणार नाही, आपल्याला काहीतरी मोठी मोठी पुस्तकं वाचली तरच आपल्याला मोठे मोठे फंडे सांगता येतील। तर लक्षात घ्या, फंडे सांगून कुणीही UPSC पास होत नाही आणि गाव गप्पा मारणारी लोक तर कधीच पास होत नाहीत। ज्याला चांगली आन्सर रायटिंग करता येते तोच UPSC पास होतो। आणि चांगली आन्सर रायटिंग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या सिलेबसवर, तुमच्या कंटेंटवर, तुमच्या नॉलेजवर कमांड असायला हवी। आणि ही कमांड फक्त चांगलं पुस्तक वाचून येते, पुस्तक खूपदा वाचून, पुस्तक घाईत वाचून, पुस्तकाचे 100 रिव्हिजन करून नॉलेजवर, कंटेंटवर, पुस्तकावर तुमची कधीही कमांड येणार नाही, हे लक्षात घ्या। नॉलेजवर कमांड फक्त पुस्तक समजल्यानंतरच येऊ शकते। सो आज आपण तो पार्ट शिकणार आहोत की UPSCचं प्रिपरेशन सुरू करताना नेमकी कोणती पुस्तकं वाचावी। मग यामध्ये खूप सगळ्या विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो, सर आम्हाला तयारी सुरू करायची आहे, मग आम्ही सुरुवातीला मेन्सची पुस्तकं वाचावी का प्रिलिम्सची पुस्तकं वाचावी? आता तुमच्या मेन्स मध्ये काय पोर्शन आहे बघा, वर्ल्ड हिस्ट्री आहे, आर्ट अँड कल्चर आहे, सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे। ही सगळं थोडासा अवघड पोर्शन आहे। जोपर्यंत तुम्ही NCERT वाचत नाही, जोपर्यंत तुम्ही बेसिक पुस्तकं वाचत नाही, तोपर्यंत हा जो ऍडव्हान्स लेवलचा पोर्शन आहे, हा ऍडव्हान्स लेवलचा पोर्शन तुम्हाला कळणारच नाहीये। आणि मग कुणीतरी सांगितलं की अगोदर मेन्स करा। हो बाबा, मेन्स करा मान्य आहे, पण मेन्स करण्याच्या अगोदर त्या मेन्सची रिलेटेड जे काही बेसिक पुस्तकं आहेत ती तर आम्हाला कळायला हवी का नाही? कारण जर ही बेसिक पुस्तकं कळली तर आम्हाला आमचा अभ्यास थोडाफार पुढे घेऊन जाता येईल। जर ही बेसिक बुक्सची आमची अंडरस्टँडिंगच नसेल तर जी ऍडव्हान्स रेफरन्स मटेरियल आहे, ज्याला मी म्हणतो रादर नॉन कन्व्हेन्शनल GS, हा नॉन कन्व्हेन्शनल GS आम्हाला कधीच कळणार नाही। सो मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जी सगळी बुक्स आहेत ना, या सगळ्या बुक्सला मी 2 पार्ट मध्ये डिवाइड करेल। एक आहे ज्याला मी म्हणल कन्व्हेन्शनल GS। कन्व्हेन्शनल GS म्हणजे काय, तर जी पुस्तकं प्रिलिम्सला व मेन्सला कॉमन आहेत किंवा जी पुस्तकं खूप बेसिक आहेत, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, NCERT, हा सगळा तुमचा कन्व्हेन्शनल GS झाला। आणि कन्व्हेन्शनल GS काय करतो, तुमच्या पूर्ण UPSC सिलेबसचा 45% पोर्शन असतो, 45% पोर्शन। दुसरा भाग आहे नॉन कन्व्हेन्शनल GS। मग नॉन कन्व्हेन्शनल GS म्हणजे काय, तर जो पोर्शन फक्त आणि फक्त तुमच्या मेन्सला आहे, ओनली मेन्सला आहे, हा 55% पोर्शन आहे। तर हा तुमचा नॉन कन्व्हेन्शनल GS चा पोर्शन झाला। मग सगळ्यात मोठा प्रश्न असतो की सर इथून वाचायचं का इथून वाचायचं? तर सगळ्यांना परत एकदा सांगतो, जोपर्यंत तुम्ही बेसिक पुस्तकं वाचत नाहीत तोपर्यंत हा जो नॉन कन्व्हेन्शनल GS चा पोर्शन तुम्ही वाचायला घेणार आहात, यामध्ये तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही, तुम्हाला कोणताही बेनिफिट होणार नाही। तुम्हाला UPSCची प्रिपरेशन सुरू करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला कन्व्हेन्शनल GS पासूनच सुरू करावं लागणार आहे। आणि जर तुम्ही कन्व्हेन्शनल GS वर हँड नाही मिळवला, जर तुम्ही कन्व्हेन्शनल GS वर चांगली आन्सर रायटिंग नाही करता आली, नॉलेज नाही कळलं, डेटा नाही कळला, तर हा नॉन कन्व्हेन्शनल GS तुमचा इम्प्रूव्ह होणार नाही आणि UPSC प्रिपरेशन किंवा UPSC पास होण्याचे तुमचे चान्सेस नसल्यात जमा आहेत। सो राहील लक्षात, आपल्याला सुरुवात कुठून करायची? सुरुवात आपल्याला कन्व्हेन्शनल GS पासून करायची आहे। म्हणजे बेसिकला कोणती पुस्तक वाचायची? कन्व्हेन्शनल GS। म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, जी पुस्तकं प्रिलिम्सला आहेत व जी पुस्तकं मेन्सला आहेत, ही पुस्तकं तुम्हाला सुरुवातीला वाचायची। थोडक्यात प्रिलिम्सला लागणारी सगळी पुस्तकं तुम्हाला सुरुवातीला वाचायची।
खूप सगळे लोक सांगतात मेन्स पासून तयारी सुरू करा. मान्य, मेन्स पासून तयारी सुरू करा, मात्र त्या मेन्सची तयारी सुरू करताना सुद्धा अगोदर बेसिक पुस्तकं वाचा, मग थोडे मेन्सचे पुस्तकं वाचा, मग परत तुम्ही प्रिलिम्स कडे या. आता बघा, हाऊ मच टाइम शुड बी डेवोटेड अॅन्युअल बेसिसवर, डेली बेसिसवर. आता इथे एक महत्वाचा पॉइंट मला तुम्हाला सांगायचा आहे. पुस्तक वाचताना खूप सगळ्या लोकांना खूप सगळे कन्फ्युजन्स असतात. मी तुम्हाला तुमचे काय कन्फ्युजन्स आहेत मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिलं तुमचा डाऊट आहे की सर वाचलेल्या गोष्टी मेमराईज होत नाहीत. दुसरा डाऊट आहे सर वाचलेल्या गोष्टी अंडरस्टँड होत नाहीत. खूप सगळे कन्सेप्ट डिफिकल्ट आहेत, डिफिकल्टी खूप जास्त आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वाची अडचण आहे खूप सगळ्या लोकांची, ती म्हणजे सर आम्ही पुस्तकाचं ठेवलेलं टार्गेट पूर्ण होत नाही. आणखीन एक प्रश्न आहे की सर हाऊ मेनी बुक्स शुड बी रेड इन अ डे. एक पुस्तक वाचायचं, 2 पुस्तक वाचायचं. त्यानंतर टार्गेट किती ठेवायचं पुस्तकं वाचण्याचे. सो हे सगळे तुमचे प्रश्न आहेत. आता पहा, मला सांगा, एखादा लहान मुलगा असतो, या लहान मुलाला आपण ABCD शिकवतो, पण त्याला ते जमतच नाही. आणि मग आपण काय करतो, आपण त्या मुलावर चिडतो, अरे किती साधी गोष्ट आहे, मी तर तुझ्या एवढा असताना मला सगळी ABCD यायची. असं बिलकुल नाहीये. तुम्हाला सुद्धा त्याच्या एवढा असताना ABCD कधी येत नव्हती. आता तुम्हाला आज ABCD किंवा कॅलेंडरचे महिने सहज काय येतात, कारण या गोष्टी तुमच्या नजरेखालनं खूपदा गेलेल्या आहेत. लॉ ऑफ रिपिटेशन और लॉ ऑफ रिव्हिजन. आणि आता काय झालंय, एक तर तुम्हाला 12वी नंतर अभ्यासाची सवय मोडलेली आहे. सगळे कन्सेप्ट नवीन आहेत, पुस्तकं नवीन आहेत, अभ्यास करायची इच्छा होत नाही. आणि असं झाल्यानंतर तुम्ही ते पुस्तक एकदाच वाचलेलं आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे की सर मी पुस्तक जरी एकदाच वाचलं ना तरी सुद्धा माझं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी मला लगेच लक्षात राहायला हव्या. तरी लक्षात राहणार नाही. लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जोपर्यंत तुमच्या नजरेखालनं 2 ते 3 वेळा रिडिंग होत नाही तोपर्यंत ती गोष्ट लक्षात राहणार नाही. म्हणून पहिल्या रिडिंग मध्येच सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा, सगळ्या गोष्टी मेमराईज करण्याचा, स्वतःला टेस्ट करण्याचा विनाकारण प्रयत्न करू नका. यामुळे तुम्हाला यश मिळणार नाही, स्ट्रेस डेव्हलप होईल आणि तुमचं टेन्शन वाढेल. दुसरी गोष्ट, सर कन्सेप्ट अंडरस्टँड होत नाहीत. मला सांगा, तुम्हाला कन्सेप्ट कळवून पण घ्यायचा आहे, तुम्हाला कमी दिवसात पुस्तक संपवायचे, पण तुम्हाला अभ्यास पण करायची सवय नाहीये. कसं होईल मला सांगा. गोष्टी अंडरस्टँड होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल, मेंदूला सवय लावावी लागेल की गोष्टी कशा कळाव्या, कशा समजून घ्याव्या. सो हे लक्षात घ्या की कन्सेप्ट कळण्यासाठी तुम्हाला त्या कन्सेप्ट सोबत थोडंसं भांडावं लागेल, थोडंसं त्याला वेळ द्यावा लागेल, त्या कन्सेप्टवर थोडा वेळ थांबावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या कन्सेप्टला वेळ दिल्यानंतर अगोदर त्या कन्सेप्टचा बर्ड्स आय व्ह्यू घ्यावा लागेल, मग त्याचे डायमेन्शन समजून घ्यावे लागतील आणि मग तुम्हाला ते कन्सेप्ट कळायला सुरू होतील. सो अंडरस्टँडिंगला सुद्धा मी तुम्हाला सांगेल मिनिमम 1 ते 2 रिडिंग जाऊ द्या, त्यानंतर तुम्हाला अंडरस्टँडिंग येईल. अवघड वाटते, मान्य. चौथी सगळ्यात महत्वाची चूक तुम्ही काय करायची नाहीये, तर कोणतंही पुस्तक मी किती दिवसात संपवावं याचं कोणतंही टार्गेट ठेवू नका. मला मान्य, खूप सगळ्या लोकांना हे पटणार नाही, कारण तुम्हाला पास झालेले अधिकारी असतील किंवा खूप सगळे तुमचे मेंटर्स किंवा गाईड असतील, ही सगळी लोक तुम्हाला रिकमेंड करतात की हे पुस्तक 1 महिन्यात झालं पाहिजे, ते पुस्तक 2 महिन्यात संपायला हवं. या प्रकारचं कोणतंही टार्गेट मी माझ्या कोणत्याही विद्यार्थ्याला कधीही रिकमेंड करत नाही. हा, तुम्ही अभ्यास ऑनेस्टली करा. स्वतःची ऑनेस्टी महत्वाची, टाइमपास करू नका. ऑनेस्टी महत्वाची, पण ही ऑनेस्टी याचा अर्थ स्ट्रेस नाही. ऑनेस्टी याचा अर्थ अवास्तव आवाजवी टार्गेट नाही. ऑनेस्टी म्हणजे काय की नाही, मी अभ्यास करणार, चांगला करणार, विनाकारण वेळ वाया घालवणार नाही, टाइमपास करणार नाही. पण हे करताना जर मला थोडा वेळ लागू शकतो, गोष्टी अवघड वाटू शकतात, पुस्तक वाचायला वेळ लागू शकतो, ऍब्सोल्युटली नॅचरल आहे, नॉर्मल आहे. वेळ लागत असेल तर लागू द्या. फक्त काय टार्गेट ठेवू नका, कारण काय होईल, जर तुम्ही टार्गेट ठेवून पुस्तकं पूर्ण करायला गेलात तर सगळ्यात महत्वाची अडचण ही होईल की तुमचं टार्गेट पूर्ण होईल, पुस्तक वाचून होईल, पण जेव्हा तुम्हाला मग त्यावर उत्तर लिहिण्याची वेळ येईल त्यावेळेस मात्र तुम्हाला उत्तरच लिहिता येणार नाही. का? कारण तुम्ही पुस्तक फक्त संपवण्यासाठी संपवलंय, पुस्तक समजून घेऊन संपलं नाहीये. आणि सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करणारे 99% लोक पहिल्या रिडिंग मध्ये फक्त पुस्तक एवढ्या दिवसात संपवायचे म्हणून संपवतात आणि मग त्यांना पहिल्या अटेम्प्टला अपयश यायला सुरू होतं. लक्षात घ्या, कोणतंही पुस्तक किती दिवसात संपवावं याचं टार्गेट बिलकुल ठेवायचं नाही. पुढचं आहे, एका दिवसात 1 पुस्तक वाचावं की 2 पुस्तक वाचावं. मी तुम्हाला सुचवल, याच्याबद्दल मी नंतर पण सांगणार आहे, पण प्रत्येकाने एका दिवसात कमीत कमी 2 सब्जेक्ट वाचायला हवे. कमीत कमी काय करायला हवं, मिनिमम 2 सब्जेक्ट वाचायला हवे. इथं आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असतो की सर एका विषयाला एकच पुस्तक वाचावं की 2 पुस्तक वाचावं. तर लक्षात घ्या,
तुमच्या पहिल्या वर्षाच्या प्रिपरेशन मध्ये तुम्ही एका विषयाला फक्त एकच पुस्तक वाचावं. ज्यावेळेस तुमचं प्रिपरेशन चांगलं होईल, अंडरस्टँडिंग होईल, कन्सेप्ट लक्षात राहतील, तुम्हाला गोष्टी माहित होतील, त्यानंतर व्हॅल्यू ऍडिशनसाठी, ऍडिशनल इन्फॉर्मेशनसाठी, ऍडिशनल नॉलेजसाठी तुम्ही दुसरं पुस्तक घ्या, तिसरं पुस्तक घ्या. हे जे दुसरं आणि तिसरं पुस्तक घेतले सगळं वाचण्याची आवश्यकता नाहीये, हे तुम्हाला खूप मोजकं वाचायचं आहे. पण लक्षात घ्या, कोणतंही सिंगल बुकवर तुम्ही फोकस करावं आणि कोणतंही सिंगल बुक जे तुम्ही वाचणार आहात हे सिंगल बुक तुमचं काय असावं, बेस असावं सर्व प्रिपरेशनचं. सिंगल बुक मस्ट बी दी बेस फॉर ऑल काइंड्स ऑफ प्रिपरेशन फॉर यू. सिंगल पुस्तक हे तुमचं बेस असायला हवं. सो हे सगळे बेसिक मुद्दे जर कळले असतील, बरोबर आहे, तर लक्षात घ्या तुम्हाला सुरुवात कुठून करायची, बेसिक पासून करायची आहे पुस्तकाची. सो स्टार्ट विथ बेसिक बुक्स. बेसिक बुक्स जे मी तुम्हाला यादी सांगणार आहे, आणि युपीएससी प्रिलिम्स बुक्स आर दी बुक्स फॉर बेसिक्स. म्हणजे जे बेसिक पुस्तकं तुम्ही वाचणार आहात हीच पुस्तकं युपीएससी प्रिलिम्सला कामाची आहेत. हे बेसिक पुस्तकं वाचण्यासाठी माझं म्हणणं आहे तुम्हाला सुरुवातीला 2 ते 3 महिने लागतील. 2 ते 3 महिन्यात पुस्तकं वाचून होणार नाहीयेत. परत एकदा सांगतो, 2 ते 3 महिन्यात तुमच्याकडनं पुस्तकं वाचून होणार नाहीयेत. फक्त काय होईल, तुम्हाला एक बेसिक सिलेबस कळण्यासाठी, पुस्तकं नजरेखाली जाण्यासाठी 2 ते 3 महिने लागतील. पण बेसिक पुस्तकं सुरुवातीला वाचा. हे होत असताना जो तुमचा रेग्युलर कोचिंग क्लास सुरू आहे तो कोचिंग क्लास अटेंड करा, आणि त्या कोचिंग क्लासमध्ये जे शिकवलं जातंय, जे ऍडिशनल टॉपिक घेतलं जातंय ते बाजूला गो थ्रू करा. मग तुम्हाला लक्षात आलं, तयारी करताना तुम्हाला 2 गोष्टींवर फोकस करायचा आहे. पहिला आहे एनसीईआरटी, ज्याबद्दल ऑलरेडी आपण बोललेलो आहोत, आणि दुसरं आहे बेसिक पुस्तकं. सो हे तुमचं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं टार्गेट असेल. हे तुम्हाला संपवायचंय. फक्त हे संपलं नाही तरी विनाकारण घाई करायची नाही. राहील लक्षात? चला आता आपण काय करूया, प्रॉपर पुस्तकांची यादी पाहूया की युपीएससी प्रिपरेशन सुरू करताना नेमकी कोणती पुस्तकं वाचायची. चला, लिस्ट ऑफ बेसिक बुक्स. चला, सगळ्यात पहिलं पॉलिटी. सगळ्यांनी सुरुवात करताना एनसीईआरटी व्यतिरिक्त, एनसीईआरटी तर वाचायचं आहे, एनसीईआरटी व्यतिरिक्त कोणती पुस्तकं वाचायची, तर पॉलिटीसाठी मी तुम्हाला सुचवल बेसिकसाठी एम लक्ष्मीकांत, जे इंडियन पॉलिटीचे तेच घ्या. एम लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्सचं पुस्तक आत्ता घेण्याची आवश्यकता नाहीये. एम लक्ष्मीकांतचं फक्त बेसिक पॉलिटीचं पुस्तक घ्यायचं, आणि हे पुस्तक सुद्धा पहिल्या पानापासून वाचायचं नाही. हे पुस्तक कोणत्या टॉपिक पासून वाचायचं, तर फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या टॉपिक पासून वाचायला सुरुवात करायचं. लक्ष्मीकांत मध्ये सुरुवातीला जे टॉपिक आहेत ना, हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट, सिटिझनशिप, युनियन अँड इट्स टेरिटरी, हे टॉपिक थोडेसे किचकट आहेत. खूप सगळ्या लोकांना सवय असते, सर आम्ही आर्टिकल 1 पासून 100 पर्यंत आर्टिकल पाठ करणार. माझं काय म्हणणं आहे की पाठ का करायचे, एकदा युपीएससी प्रिलिम्सचे पेपर पहा, तुमच्या लक्षात येईल की प्रिलिम्स मध्ये आर्टिकल विचारले जात नाहीत, आणि जरी विचारले गेले तरी ते आर्टिकल सोपे असतात. किंवा युपीएससी मेन्सचे पेपर पहा, तुमच्या लक्षात येईल की युपीएससी मेन्स मध्ये सुद्धा आर्टिक्युलर प्रश्न नसतो, जरी विचारलं गेलं तर आर्टिकल सोपं असतं, आणि त्या आर्टिकल त्या वर्षभर चर्चेमध्ये असतं, जे कुठं ना कुठं तरी करंट इव्हेंटमध्ये तुमच्या नजरेसमोरनं गेलेलं असतं, यामुळे तुमचं उत्तर करेक्ट येत असतं. सो बेसिक लक्षात घ्या, फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन या टॉपिक पासून वाचायला तुम्हाला सुरू करायचं. इकॉनॉमी. इकॉनॉमीसाठी आता खूप सगळं मटेरियल आलेलं आहे, पण लक्षात घ्या तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये युपीएससी प्रिलिम्स और मेन्स मध्ये बेसिक इकॉनॉमिक्सवर प्रश्न विचारणं बंद झाले, किंवा थिओरिटिकल इकॉनॉमिक्सवर प्रश्न विचारणं बंद झाले. सो महत्वाचं काय की तुम्हाला इकॉनॉमिक्स मधील जे सगळे महत्वाचे कन्सेप्ट आहेत, या सगळ्या महत्वाच्या कन्सेप्ट बद्दल तुमची अंडरस्टँडिंग क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणून यामध्ये इथं काय करायचं, मी 2-3 ऑप्शन सांगतो. पहिलं, श्रीराम आयएसच्या नोट्स घ्या, पण या नोट्स सगळ्याच्या सगळ्या वाचायच्या नाही, अंडरस्टँड करून सिम्प्लिफाईड करून वाचायच्या. हे जर वाचायचं नसेल तर अरिहंतचं मॅकबुक मिळतं पहा, मॅगझिन प्लस बुक. अरिहंतचं मॅकबुक बेस्ट आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. रादर मी पहिला प्रेफरन्स तुम्हाला अरिहंतच्या मॅकबुकला देईल श्रीराम आयएसच्या नोट्स पेक्षा. अरिहंतचं इकॉनॉमिक्सचं मॅकबुक, आणि जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ज्ञानदीप आयएसच्या क्लास नोट्स आहेत. या क्लास नोट्स सुद्धा खूप बेसिक आहेत, खूप चांगली अंडरस्टँडिंग असणाऱ्या क्लास नोट्स आहेत. मात्र तिन्हीपैकी एकच, रादर हे तुम्ही सोबत ठेवायची सॉफ्ट कॉपी तुम्हाला कुठेही कोणत्याही टेलिग्राम चॅनलला मिळेल. मात्र अरिहंतचं मॅकबुक परचेस करा श्रीराम आयएसच्या क्लास नोट्स पेक्षा. त्यानंतर जिओग्राफी. जिओग्राफीसाठी ही 3 पुस्तकं सगळ्यात अगोदर घ्यायची. सगळ्यात पहिलं आहे जेसी लिऑंग सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी, सर्टिफिकेट कोर्स इन ह्युमन अँड फिजिकल जिओग्राफी. हे याला युपीएससीच्या जिओग्राफीचं बायबल म्हणलं जातं. पुस्तक वाचायला घेतल्यानंतर परत पहिल्यापासून नाही वाचायचं, पहिले 2-3 टॉपिक सोडायचे, आणि जेव्हा फिजिकल जिओग्राफी सुरू होते त्या ठिकाणावरनं वाचायचं. आणि हे वाचण्याच्या अगोदर माझं म्हणणं सगळ्यात अगोदर याच्यामधल्या सगळ्या डायग्राम्स नजरेखालनं घालायच्या, सगळ्या डायग्राम्स 2-3 वेळेस वाचून काढायच्या. त्यानंतर
11वीची एनसीईआरटी आहे सर्टिफिकेट फिजिकल जिओग्राफी, ही फिजिकल जिओग्राफीची एनसीईआरटी आहे. आणि यासोबत दुसरा आहे इंडियन फिजिकल एन्व्हायरमेंट, ही इंडियाच्या फिजिकल जिओग्राफीची एनसीईआरटी आहे. जिओग्राफीचं प्रिपरेशन सुरू करताना या 3 एनसीईआरटी सोडलं तर बाकी काहीही वाचण्याची आवश्यकता नाही. हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम, मॉडर्न इंडिया वाचा, तुम्हाला हे वाचणं मस्ट आहे. हे लॉंग टर्म जाणार आहे. ज्यांचं हिस्ट्री ऑप्शनल आहे त्याच लोकांनी फक्त ग्रोवर बेल्लेकर वाचा. इतर कुणी ग्रोवर बेल्लेकर न वाचता हिस्ट्रीचं स्पेक्ट्रमचं मॉडर्न इंडिया वाचलं मोर दॅन सफिशियंट आहे. रादर त्याच्या अगोदर मी तुम्हाला सुचवल मॉडर्न हिस्ट्रीची एनसीईआरटी चांगली गो थ्रू करा. ही एनसीईआरटी तुम्हाला खूप चांगलं ऍडव्हान्टेज देईल. एनसीईआरटी झाल्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळाला तर हिस्ट्री वाचून काढा. एथिक्ससाठी ज्ञानदीपचा क्लास नोट्स आहे. त्यानंतर तुमच्या सिलेबस मधला प्रत्येक शब्द घ्या, या शब्दाचा अर्थ काढा आणि त्याचा इंटरनेटवर एक्झाम्पल शोधून काढा. यासोबत इथिक्सला एक सगळ्यात छान पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव मी तुम्हाला सांगतो. तुमच्या प्रत्येकाकडे हे पुस्तक असायला हवं. पियर्सन पब्लिकेशनचं पुस्तक आहे. पियर्सन पब्लिकेशनचं हे पुस्तक लिहिलेलं आहे मुकुल कुलकर्णी, जे स्वतः IRS-IT आहेत, आणि दुसरे लेखक आहेत ज्यांचं नाव आहे अक्षय पाटील. पियर्सन पब्लिकेशनचं हे अत्यंत सुंदर पुस्तक आहे. माझं म्हणणं आहे की हे जर तुम्ही वाचलं तुम्हाला इतर काही वाचायची गरज नाही. इथिक्स मध्ये काय काळजी घ्यायची, इथिक्स साठी लेक्सिकन नावाचं अत्यंत युजलेस पुस्तक उघडायचं पण नाही, वाचायचं पण नाही. परत एकदा सांगतो, ही चूक करायची नाही. लेक्सिकनचा आणि इथिक्सचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. ऑल इंडिया टॉपर जरी म्हणला मी लेक्सिकन वाचून पास झालो तरी सगळ्या मित्रांना सांगतो की लेक्सिकनचं इथिक्सचं पुस्तक बिलकुल उघडायचं नाही. पियर्सन हे एकमेव, आणि आपल्या क्लास नोटची सॉफ्ट कॉपी तुम्हाला कुठेही मिळेल, ती तुम्ही गो थ्रू करा. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा विषय आहे जो खूप महत्वाचा, तो आहे सोसायटी. सोसायटीच्या बेसिकसाठी मी तुम्हाला सांगेल 11thच्या 2 एनसीईआरटी आहेत आणि 12thच्या 2 एनसीईआरटी आहेत. या सगळ्या 4 एनसीईआरटी वाचा. ट्रस्ट मी, या 4 एनसीईआरटी आणि तुम्ही केलेलं करंट इव्हेंटचं प्रिपरेशन याच्या बाहेर कधीही प्रश्न जात नाही. 11च्या 2 एनसीईआरटी आणि 12च्या 2 एनसीईआरटी एवढं फक्त वाचून काढा, बाकी काहीही सोसायटीसाठी प्रिपेअर करण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर जनरल सायन्स फक्त प्रिलिम्सला असतं. विनाकारण एनसीईआरटी वाचून किंवा कोणतेही पुस्तक वाचून यात वेळ वाया घालवू नका. प्रिलिम्सच्या वेळेस चांगलं एखादं गाईडबुक घ्यायचं, ते वाचायचं. जनरल सायन्सवर विनाकारण टाइमपास करू नका. जनरल सायन्सच्या एनसीईआरटी उघडायच्या सुद्धा नाही, त्या बिलकुल वाचायच्या नाही, हे लक्षात ठेवा. आणि एन्व्हायरमेंटसाठी सध्या वाचायची आवश्यकता नाही, पण जर समजा तुम्हाला वाटलं की नाही सर मला एन्व्हायरमेंटचे प्रश्न लिहायचे तर त्याला सुचवलं की तुम्हाला शंकर IAS एक पुस्तक आहे, सगळ्यात बेस्ट आहे. हे शंकर IAS पुस्तक तुम्ही काय करा, गो थ्रू करा. शंकर IAS पुस्तक एवढं फक्त वाचायचं राहील लक्षात. ही बेसिक पुस्तकांची यादी आहे. ही पुस्तकांची यादी चांगली करा. हे होत असताना जर तुम्हाला काहीही डाऊट असेल, अडचण असेल तर आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट सेक्शन मध्ये टाका. मी नक्की त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करून देईल. आणि हे एकदा बेसिक वाचून झालं की मग मेन्सचं रेफरन्स मटेरियल वाचायला सुरू घ्या. हे पण ऍक्च्युअली मेन्स आहे, पण हे बेसिक वाला आहे. हे जे सगळं तुम्ही वाचलं तुमचं 45% सिलेबस ऍज इट इज कव्हर होतो, काहीही वेगळं करावं लागत नाही. तर आपण भेटूया लवकरात लवकर नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच Google Play Store वरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.